मित्रांनो, कधी तुमच्या मनात असा प्रश्न आला आहे का की ती खरंच माझ्यावर प्रेम करते का? ती आयुष्यभर माझ्यासोबत राहील का? की एक दिवस अचानक मला सोडून तर जाणार नाही ना? मित्रांनो, आजच्या नात्यांच्या जगात लोक पटकन येतात, पटकन जातात आणि मागे राहतात फक्त प्रश्न. पण मित्रांनो, जर एखादी स्त्री तुम्हाला मनापासून आत्म्यापासून प्रेम करत असेल तर तिच्या वागण्यात असे काही संकेत असतात जे कधीही खोटे नसतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत असे 10 जबरदस्त संकेत जे सांगतात की ही स्त्री तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा संकेत खूप कमी लोकांना माहिती असतो, पण तोच सर्वात महत्त्वाचा असतो. मित्रांनो, संकेत क्रमांक 1, ती तुमच्यासोबत भावनिक सुरक्षितता अनुभवते. मित्रांनो, स्त्री कधीही अशा पुरुषासोबत राहत नाही ज्याच्यासोबत तिला सुरक्षित वाटत नाही. जर ती तिची भीती, तिचं दुःख, कमजोरी तुमच्यासोबत शेअर करत असेल, रडताना तुमच्याशी फोनवर बोलत असेल, तिला त्रास झाला की सर्वात आधी तुम्ही आठवत असेल, तर समजा ती तुम्हाला सोडून जाणार नाही. कारण स्त्री फक्त त्या पुरुषासमोर उघडी पडते ज्याच्यावर तिचा पूर्ण विश्वास असतो. संकेत क्रमांक 2, ती तुमच्या वाईट काळातही तुमच्यासोबत उभी राहते. मित्रांनो, प्रेमाची खरी परीक्षा चांगल्या काळात नाही तर वाईट काळात होते. जर तुमच्याकडे पैसे नसताना तुम्ही अपयशी ठरलात, तेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास गमावला होता, तेव्हा ती तुमच्यासोबत उभी राहिली, तुम्हाला सोडून गेली नाही. तर लक्षात ठेवा, ही स्त्री तुम्हाला कधीच सोडणार नाही. कारण स्वार्थी प्रेम परिस्थिती पाहून बदलतं, पण खरं प्रेम परिस्थिती बदलण्यासाठी थांबतं. संकेत क्रमांक 3, ती तुमच्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवते. मित्रांनो, स्त्री जेव्हा प्रेम करते तेव्हा ती ऐकते नाही, ती लक्षात ठेवते. तुमचा आवडता रंग, तुम्हाला काय आवडत नाही, तुम्ही कशामुळे चिडता, तुमचे स्वप्न. जर ती हे सगळं लक्षात ठेवत असेल तर समजा तिने तुम्हाला मनात घर दिलं आहे. आणि ज्या पुरुषाला मनात घर मिळतं त्याला आयुष्यातून काढणं स्त्रीसाठी खूप कठीण असतं. संकेत क्रमांक 4, ती तुमच्याशी भांडते पण सोडून जात नाही. मित्रांनो, हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण भांडण ही वाईट गोष्ट नाही. जर ती रागावते, तक्रार करते, भांडते पण दुर्लक्ष करत नाही, गप्प बसून निघून जात नाही, तर समजा तिला अजूनही नातं वाचवायचं आहे. कारण ज्या दिवशी स्त्री गप्प होते त्या दिवशी ती आधीच निघून गेलेली असते. मित्रांनो, संकेत क्रमांक 5, ती तुमच्या कुटुंबाचा आदर करते. मित्रांनो, जेव्हा स्त्री एखाद्या पुरुषाला आयुष्याचा भाग मानते तेव्हा ती त्याच्या माणसांनाही आपले मानते. तुमच्या आईवडिलांचा आदर, तुमच्या भावंडांची काळजी, तुमच्या घराबद्दल आपुलकी, हे सगळं जर ती करत असेल तर समजा ती फक्त तुमच्यावर नाही, तुमच्या आयुष्यावर प्रेम करते. संकेत क्रमांक 6, ती तुमचं भविष्य तुमच्यासोबत प्लॅन करते. मित्रांनो, ती जर असे बोलत असेल तर आपण पुढे काय करायचं, लग्नानंतर आपलं घर कसं असेल, तर मित्रांनो, हे खूप मोठं संकेत आहे. कारण ज्या नात्याला भविष्य नाही त्यावर स्त्री आपला वेळ वाया घालवत नाही. संकेत क्रमांक 7, ती तुमच्यासमोर खरी असते. मेकअप शिवाय थकलेली, मूड नसताना,
जर ती तुमच्या समोर अशीच राहत असेल तर समजा तिला नाटक करायची गरज वाटत नाही आणि जिथे नाटक संपतं तिथेच खरे नातं सुरू होतं. संकेत क्रमांक 8, ती तुमच्या चुका माफ करते. मित्रांनो, प्रेम म्हणजे परफेक्ट असणं नाही, प्रेम म्हणजे चुका स्वीकारणं आहे. जर ती तुमच्या चुका समजून घेते, तुम्हाला सुधारण्याची संधी देते, लगेच नातं तोडत नाही, तर ती तुम्हाला सोडून जाणार नाही, पण ती तुम्हाला चांगला माणूस बनवेल. संकेत क्रमांक 9, ती तुमच्यावर विश्वास ठेवते. मित्रांनो, विश्वास हा नात्याचा कणा आहे. सतत संशय नाही, फोन तपासणं नाही, प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण मागणं नाही. जर ती तुम्हाला मोकळं सोडत असेल तर ती तुम्हाला आयुष्यातून सोडणार नाही. संकेत क्रमांक 10, ती तुमच्यासोबत शांत वाटते. मित्रांनो, स्त्रीला आयुष्यात सगळ्यात जास्त हवं असतं मानसिक शांती. जर ती तुमच्यासोबत असताना शांत असते, स्वतःसारखी असते, सुरक्षित वाटतं, तर लक्षात ठेवा ती कुठेही जाणार नाही. कारण शांती मिळालेली स्त्री कधीही ती गमावत नाही. मित्रांनो, प्रेम म्हणजे बांधून ठेवणं नाही, प्रेम म्हणजे समजून घेणं आहे. जर तुमच्या आयुष्यात अशी स्त्री असेल तर तिची किंमत ओळखा, कारण अशा स्त्रिया पुन्हा पुन्हा मिळत नाहीत. मित्रांनो, जर तुम्हाला नातेसंबंध, प्रेम, मानसशास्त्र यावर व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला लागला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत सांगा आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीसोबत शेअर करा ज्याला याची गरज आहे. मी पुन्हा भेटेन अशाच एका अर्थपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत काळजी घ्या आणि नात्यांना वेळ द्या.